छत्रपति शिवाजी महाराज की जय। भवानी भारत माता की। आणि माऊरच्या आदिशक्ती रेणुका मातेला वंदन। शीख धर्मीयांचं 10वे गुरु गुरु गोविंद सिंग यांना वंदन। आणि तमाम आदिवासींचं दैवत बिरसा मुंडा यांना कोटी कोटी नमन। नांदेड या जिल्ह्याला मोठा राजकीय वारसा लाभला। खरं म्हणजे भोकरच्या या मतदारसंघात आपली लाडकी बहीण श्री जयाताई चव्हाण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। श्री जया यांच्या नावात जय आहे, त्यामुळे आपला विजय पक्का आहे। पक्का एवढ्या लाडक्या बहिणी 2.5 कोटी लाडक्या बहिणी या लाडक्या भावाच्या सख्या बहिणी झाल्या ते राज्यातल्या। आता या लाडक्या बहिणीला विजयी करायला विनंती करायला मी आलोय तुम्हाला। लाडक्या बहिणी आणि मागे लाडके भाऊ ज्येष्ठ सगळे लोक मला हात वर करून सांगा, या लाडक्या बहिणीला श्री जयाला आपण विजय करणार। 20 तारखेला कमळाचं बटन दाबणार, 20 तारखेला कमळाचा शिक्का दाबणार आणि समोरच्याचं डिपॉझिट जप्त करणार। पक्का शब्द आहे तुमचा। मग ठरलं, बरोबर ठरलंय, आपलं ठरलंय आणि वारं महायुतीकडे फिरलंय। आणि म्हणून 20 तारखेला कमळा समोरचं बटन दाबून आपल्या श्री जयाताईला विजयी करायचं आहे। आणि भोकर विधानसभा मतदारसंघाची आपल्याला सर्व माहिती आहे, ख्याती माहिती आहे। शंकरराव चव्हाण इथूनच विजयी झाले, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पुढे देशाचे संरक्षण मंत्री झाले, गृहमंत्री झाले। अशोकराव पण भोकरमधूनच निवडून आले, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले। आता अशोकरावांची कन्या निवडणूक लढवती आहे, त्या निवडून येतीलच, त्यांचंही भविष्य उज्ज्वल आहे अशा शुभेच्छा मी त्यांना देतो। खरं म्हणजे अशोकराव आपल्याला बिलकुल चिंता करण्याची गरज नाही। हा भोकर हा मतदारसंघ जे आहे, हा मतदारसंघ हा आपला बालेकिल्ला आहे आणि त्यामुळे तुमचं गेल्या अनेक वर्षांचं काम, शंकररावांचं काम आणि महायुतीचं काम या ठिकाणी आपला विक्रमी विजय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या घरचा वारसा समर्थपणे सांभाळण्याचा श्री विजया काम करते। श्री जया नाही का, विजय आलंच ना आता काय। आणि म्हणून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात किती पैसे आलेत मला हातवर करा। जवळपास सगळ्यांचे झाले। आता लाडक्या बहिणींचे जे काही राहिले असतील, माझ्या ज्येष्ठांच्या राहिल्या, काही स्वातंत्र्य आपलं श्रावणबाळ योजना आणि ज्येष्ठांची श्रावणबाळ योजना आहे, निराधार योजना आहे, संजय गांधी, आणि या योजनांमध्ये देखील आपण आणखी मजबूती आणतोय। खरं म्हणजे सर्वसामान्य माझ्या लाडक्या बहिणीला, तिच्या कुटुंबाला थोडा आधार मिळाला पाहिजे म्हणून आम्ही 1,500 रुपये या लाडक्या बहीण योजनेचे सुरू केले। पण विरोधकांनी एवढं पोट दुखायला लागलं, एवढं पोट दुखायला लागलं, त्यांच्या छातीत धडकी भरली, म्हणाले योजना खोटी आहे, योजनेचे पैसे मिळणार नाही आणि ही योजना फसवी आहे। हे काय तुम्ही 1500 रुपये देताय, हे काय लाच देताय का, विकत घेताय का भीक देताय, असं म्हणायला लागले। मी त्यांना सांगतो, तुम्ही तर दिलं नाही, पण आम्ही देतो त्या खोडा का घालताय,
आणि खोडा घातलेल्या त्या सावत्र भावांना, माझ्या लाडक्या बहिणी, चांगला जोडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. अरे कोर्टात गेले ही योजना बंद पाडायला, कोर्टाने त्याने एक लापड दिली, आता दुसऱ्या कोर्टात गेले नागपूरच्या काँग्रेसचे महाविकास आघाडी. आणि म्हणून या ठिकाणी मला एवढं खरं म्हणजे एवढा ढोंगीपणा, एवढा दुटप्पीपणा मी कधी बघितला नव्हता. आणि म्हणाले ही योजना तुम्ही सुरू केली आहे, आमचं सरकार आल्यावर या योजनेची चौकशी लावू, या योजनेमध्ये जे दोषी आहेत त्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. मग तुम्हाला आम्ही 1500 रुपये दिले ते आम्ही गुन्हेगार आहे, आम्ही दोषी आहे? माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आर्थिक स्वातंत्र्य आम्ही मिळवून दिलं, स्वतःचे पैसे, स्वतःचे आता सैन्य तुम्ही काढून देऊ शकता. पूर्वी आपल्याला दुसऱ्याकडे पैसे मागायला लागायचे. आता माझे भाऊजी पण तुमचा मान सन्मान करतात, आता सासू सासरे पण मान सन्मान करतात, आता सुनेचा मान सन्मान करायला लागले. आम्हालाही आनंद आहे आमच्या लाडक्या बहिणीचा मान सन्मान झाला. आणि म्हणाले तुम्ही ही योजना चालू केली, आता तिची आम्ही चौकशी करू. तेलंगणामध्ये त्यांनी फसवलं, राजस्थानमध्ये फसवलं, कर्नाटकमध्ये फसवलं, हिमाचलमध्ये फसवलं. योजना आणतो देतो म्हणाले, निवडून आले, नंतर पैसे नाही, पैसा नाही आहे, केंद्राकडे पैसे मागायला लागले, मोदीजीकडे पैसे मागायला लागले. आणि मोदीजींना शिव्या घालत होते, मोदीजींना म्हणतात पैसे द्या. असा खोटारडापणा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ही योजना बंद होऊ देणार? तुम्ही हे सरकार येऊ देणार महाविकास आघाडीचं? मी सांगतो तुम्हाला, ही योजना बंद करण्यासाठी त्यांचा आटापिटा सुरू आहे. म्हणाले ज्यांनी राज्यकर्त्यांनी चालू केले त्याची चौकशी करून त्यांना जेलमध्ये टाकू. कोणाला धमक्या देत आहे? अरे एकनाथ शिंदेनी तुमचा टांगा पलटी, घोडे प्रहार करून टाकले, सरकार फाडून टाकलं. आणि या ठिकाणी सरकार पडल्यामुळे, सरकार बदलल्यामुळे आम्ही तुम्हाला हे पैसे देऊ लागलो. नाहीतर तेच सरकार असतं तर आपल्याला 10 वर्षातून मागे ढकललं असतं आपलं राज्य. आणि म्हणून मी हे सांगतो, हा एकनाथ शिंदे अशा पोकळ धमक्यांना घाबरत नाही. हा संघर्षातून आलेला कार्यकर्ता आहे, हा लढून आलेला कार्यकर्ता आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ यांच्यासाठी उद्या जेलात जायची पाळी आली तर एकनाथ शिंदे एकदा नाही 100 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. तुम्ही काय करणार? तुम्ही येणारच नाही सरकारमध्ये. माझ्या बहिणीने तुमचा सत्तेचा दरवाजा बंद करून टाकला, माझ्या भावाने सत्तेचा दरवाजा बंद करून टाकला. म्हणाले पैसे घ्या, जसे पैसे खात्यात पडले लवकर लवकर काढा, नाहीतर सरकार काढून घेईल. अरे देणार सरकार आहे, घेणार नाही. ही देना बँक आहे, देना बँक लेना बँक नाही. आणि म्हणून मी सांगितलं की माझ्या लाडक्या बहिणींना 1,500 वर आम्ही ठेवणार नाही, आम्ही वाढवू. तुम्ही ताकद द्या, आम्ही पैसे वाढवू. तुम्ही ताकद द्या, आणखी योजना वाढवू. आणि तुम्हाला सांगतो, बोलल्याप्रमाणे आम्ही करतो. कोल्हापूरच्या महायुतीच्या जाहीर सभेमध्ये आम्ही वचननामा प्रसिद्ध केला. त्याच्यामध्ये पहिल्या नंबरला काय ठेवलंय? लाडक्या बहिणींना 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला. आणि ते म्हणाले सुरक्षा बहीण काय? मग सुरक्षित बहीण कोण देणार? तुम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह करून? अरे आम्ही रस्त्यावर उतरून आमच्या लाडक्या बहिणींची सुरक्षा करण्यासाठी 25,000 महिलांना पोलीस दलात भरती करणार. हा आमचा पहिला नंबर. दुसरं, शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय आम्ही घेतोय. शेतकरी सन्मान योजना जी 12,000 मिळते ना,
6,000 मोदी साहेबांची 6,000 आपली, त्या 12,000ची आता मी 15,000 रुपये करतो। या राज्यामध्ये एकही माणूस भुकेला उपाशी राहता कामा नये म्हणून आम्ही प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान देण्याचा निर्णय घेतला। हा ऐतिहासिक निर्णय। वृद्धांना, ज्येष्ठ जे लोक आहेत, काही तू बोलली ना, त्याचं 1,500चे त्यांचे पण 2100 रुपये आपण करण्याचा निर्णय घेतला। जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर करण्याचा निर्णय आपण घेतला। आणि माझ्या युवकांना, युवतींना, ज्या शिकलेल्या आहेत, ज्या शिकतायत, त्यांना 25 लाख लोकांना या ठिकाणी रोजगार निर्मिती करणार आणि 10 लाख अप्रेंटिसशिप करणाऱ्यांना स्टायपंड देणार, 10,000 रुपये स्टायपंड देणार देशातलं पहिलं राज्य आहे। पहिलं राज्य कधी मिळालं ते प्रशिक्षण करता आपल्या राज्यात आपण सुरू केलं। 45,000 गावात पांदन रस्ते करण्याचा आपण निर्णय घेतला। गावाचा पण विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागात रस्ते झाले पाहिजे, शेतापर्यंत रस्ते गेले पाहिजे, शेतकरी खुश झाला पाहिजे, यासाठी हा निर्णय मी घेतला। अंगणवाडी आणि आशा सेविका या पण चांगलं काम करतात, त्यांना महिन्याला 15,000 रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला। आणि शेतकरी 7.5 HP पंपाने शेती करतात, त्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला। आणि त्याचबरोबर आपला घरगुती वापर, मीटर, हे सगळं घरी वापरतो, त्याच्यामध्ये पण 30% कपात करण्याचा, सवलत देण्याचा, सूट देण्याचा निर्णय आपण घेतला। आणि हे सगळं झाल्यानंतर हे तो एक ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। 100 दिवसात आम्ही विजन महाराष्ट्र 2029 सादर करणार आहोत। त्याच्यामध्ये सविस्तरपणे या राज्यातल्या ज्या योजना आहेत, अमित भाईंनी पण जो प्रसिद्ध केला वचननामा, त्याच्यामध्ये देखील अनेक योजना आहेत। हे सरकार कुणासाठी? हे सरकार गोरगरिबांसाठी आहे, हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे। मी देखील एक शेतकरी कुटुंबातून आलोय, सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, आणि ज्या टीका करताय ते सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, त्याने काय करणार? 1,500ची किंमत माझ्या लाडक्या बहिणीला आम्हाला कळते। आणि म्हणून आम्ही इकडे घ्या, बोलून घ्या, ये अरे ये ना इकडं, ये इकडे, बिल तुझं काम करतो ये। आणि 0 बिल आपण 0 बिल पाठवतो आता शेतकऱ्यांना, 0 बिल। आणि म्हणून आज आपल्याला सरकार जे आहे हे लोकांचं ऐकणारं सरकार आहे। आता त्याचं ऐकलं मी, आम्ही ऐकणारं सरकार आहे, बहिरं सरकार नाही, मेरी आवाज सुनो म्हणणारं सरकार नाही। आणि म्हणून हे हे बाबा त्याला काय करू नका, त्याला इकडे। आणि तुम्हाला मी सांगतो, या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले